कारलं, निंब, कोरफड, आवळा यांचे रस घ्यावे की नाही घ्यावे? बऱ्याच लोकांना सवय असते सकाळी उठलं की कुठल्या तरी एखादा स्वरस घ्यावा. कोणी कारल्याचं, कोणी निंबाचं, कोणी आवळा, कोणी कोरफड असं घेत असतं. पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे स्वरस जे आहे किंवा हे रस जे आहे हे त्यांच्या प्रकृतीला सूट होणार असं नसतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर डायबिटिक पेशंट आहे, 2 प्रकारचे असतात. जाड आहे आणि डायबिटीज आहे, कृश आहे, बारीक आहे आणि डायबिटीज आहे. आणि जर कृश असताना तुम्ही कारल्याचा किंवा निंबाचा रस घेतला तर मे बी तो वात वाढवून तुमची शुगरही वाढवू शकतो. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा की स्वरसची जी काय आहे सेल्फ लाईफ जी आहे ती कमी असते. थोडा वेळ जर तो ठेवला किंवा तासभर जरी ठेवला तरी ती पुढे जाते, आम्लतेकडे तो वळतो आणि हे जे आहे हे शिळ्या अन्नामध्ये आम्ही काउंट करत असतो की त्यामुळे विविध पोटाचे आजार, वृक्काचे आजार म्हणजे किडनीचे आजार, लिव्हरचे आजार हे होत असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि शेअर करा.